बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. पंचगंगा नदी संकटात, नदीत मृत माशांचा खच. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जयंती नाल्यातून येणारे गटारीचे पाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा वाहून येत असून यामुळे नदीच्या स्वच्छतेवर गंभीर परिणाम होत आहे. जयंती नाल्यातून येणाऱ्या सांडपाण्यातील दुर्गंधीने पंचगंगा परिसराची हवा प्रदूषित झाली आहे. या पाण्यात मिसळणाऱ्या विषारी घटकांमुळे नदीतील जलजीवांवर गंभीर परिणाम होऊन मृत माशांचा खच आढळत आहे. यातच काल झालेल्या पावसामुळे पंचगंगेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा वाहून आला आहे. दुधाळी आणि इतर छोट्या ओढ्यांमधून येणारे सांडपाणीही थेट नदीत मिसळत असल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे. वारंवार तक्रारी होऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांच्यातून होत आहे. यावेळी बोलताना विनायक आळवेकर म्हणाले, परिस्थिती पाहता तुम्ही, गटारातून नाल्यामध्ये सांडपाणी जे आहे ते नदीमध्ये थेट मिसळत असल्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची लेवल कमी होऊन पाण्यातील माशांना या मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असून मासे मृत होऊन नदीच्या किनाऱ्यावर आढळताना दिसत आहे. होण्याबरोबरच पाणी नदीत असणाऱ्या जलचरांना यामुळे धोका पण निर्माण होत आहे. मासे मृत्युमुखी पडत आहे. वेळीच उपाययोजना झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. जलचरांसोबत माझ्या आरोग्यावरचा पण प्रश्न एक निर्माण होत असून जर प्रशासनानं याच्यावर योग्य ती कारवाई नाही केली तर आम्ही याच्या विरोधात तीव्र आंदोलन करू. वारंवार तक्रारी होऊनही प्रशासनाकडून या समस्येवर ठोस उपाययोजना केली जात नाही. पंचगंगेच्या स्वच्छतेसाठी आता प्रशासनाने त्वरित कृती करावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.